नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आता आपण बघणार आहोत मॅग्नेटिक फील्ड ऑन द ॲक्सिस ऑफ अ करंट कॅरिंग सर्क्युलर कॉईल. तर इथे मी एक सर्क्युलर कॉईल कन्सिडर केलेली आहे, ज्यामधून करंट फ्लो होत आहे आय या डायरेक्शनने, असं मी अज्युम केलं आहे. आणि आपल्याला काय करायचं, या सर्क्युलर कॉईलमुळे ह्या ॲक्सिसवर इथे पी पॉईंटवर आपल्याला काय करायचं, मॅग्नेटिक फील्ड फाइंड आउट करायची या कंप्लीट कॉईलमुळे त्याच्या ॲक्सिसवर. तर बघा आता, सेंटरपासून कॉइलच्या सेंटरपासून ह्या पी पॉईंटपर्यंतच्या डिस्टन्सला मी एक्स म्हणलेला आहे आणि कॉइलच्या रेडियसला मी आर म्हणलेला आहे. तर मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू अ करंट कॅरिंग कंडक्टर किंवा एखाद्या कंडक्टरमधून जर करंट फ्लो होत असेल, तर मॅग्नेटिक फील्ड फाइंड आउट करण्यासाठी आपण एक बिवट सावर्ट लॉ यूज करू शकतो. तर बिवट सावर्ट लॉ बघा काय असतो. बिवट सावर्ट लॉ असतो डी बी इक्वल्स टू म्यू नॉट आय डी एल साइन थीटा डिवायडेड बाय 4 पाय आर स्क्वेअर. हा काय तुमचा बिवट सावर्ट लॉ आहे. यामध्ये डी एल काय आहे, डी एल एक इलेमेंटल लेंथ आहे, आय काय आहे, करंट आहे. तर आय डी एलला तुम्ही काय म्हणतात, एक करंट इलेमेंट म्हणतात. एका करंट इलेमेंटमुळे जी मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस होते त्याला आपण डी बी म्हणतो. तर ह्या कॉईलवर आपण काय करणार आहे, एक इलेमेंटल लेंथ कन्सिडर करणार आहे. ओके. तर एक मी इथे कॉईलवर इलेमेंटल लेंथ कन्सिडर केली, ज्याला मी डी एल म्हणलं. आणि या डी एलमधून जो काही करंट फ्लो होतो आय डी एल, त्या आय डी एलमुळे या पी पॉईंटवर आपल्याला मॅग्नेटिक फील्ड फाइंड आउट करायचे सर्वप्रथम, अँड देन आपण इंटिग्रेट करणार आहोत. तर एकदा आपण डी एल लेंथ कन्सिडर केली, तर आपण काय करणार, ह्या डी एल लेंथच्या सेंटरपासून ह्या पी पॉईंटपर्यंत आपण एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करणार. ओके. तर मी इथे त्याच्या डी एल लेंथच्या सेंटरपासून पी पॉईंटपर्यंत एक स्ट्रेट लाईन ड्रॉ केली. आता आपल्याला काय करायचं आहे, की ही जी लेंथ आहे ही किती आहे, किंवा ही जी स्ट्रेट लाईन आपण कन्सिडर केली ती किती आहे, तिची लेंथ किती आहे, तर ती आपल्याला फाइंड आउट करायची. बघा, हे डिस्टन्स आर आहे, हे डिस्टन्स एक्स आहे. तर हे कम्प्लीट डिस्टन्स किती येणार आहे तुमचं, ही लेंथ किती येणार आहे, जी अंडर रूट ऑफ आर स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर. नाव आता आपल्याला हे फाइंड आउट करायचं आहे, की ह्या डी एल लेंथमुळे ह्या पी पॉईंटवर जी मॅग्नेटिक फील्ड बनणार आहे तिची डायरेक्शन काय असणार आहे मॅग्नेटिक फील्डची. तर मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन फाइंड आउट करण्यासाठी आपण काय करतो, राईट हँड पाम रूल यूज करतो. इथे मी राईट हँड आपला ड्रॉ करतो. ओके. तर आपल्याला राईट हँड जो आहे, ज्या प्रकारे मी ड्रॉ केला आहे त्याच प्रकारे तुम्हाला यूज यूज करताना सुद्धा वापरायचा आहे. तर बघा, याचा जो थंब आहे हा स्ट्रेच आहे, ऑलवेज स्ट्रेच असला पाहिजे. ज्यावेळेस जेव्हा केव्हा तुम्ही राईट हँड पाम रूल यूज करताल, त्यावेळेस तुमचा थंब हा स्ट्रेच असणं नेसेसरी आहे. तर ज्यावेळेस तुमचा थंब हा आयडियल ची डायरेक्शन दाखवत असेल आणि तुमचे फोर फिंगर्स आर वेक्टरची डायरेक्शन दाखवत असेल, त्यावेळेस तुमचा पाम जो आहे तो डी बी ची डायरेक्शन दाखवेल. हा काय तुमचा राईट हँड पाम रूल आहे. नाव आता बघा, करंट जो आहे यातून ह्या डायरेक्शनने फ्लो होत आहे. हा तुम्ही कॉइलचा टॉप कॉर्नर पकडलेला आहे. तर आता इथे थंब तुमचा हा याच्या सोबत येऊन जाईल आणि हे तुमचे फोर फिंगर जे तुमच्या आर डायरेक्शनने असतील. तर हा तुमचा पाम जो आहे तो आता वरती येईल आणि पामची डायरेक्शन ही अशा प्रकारे असेल. तर त्याच प्रकारे तुमची मॅग्नेटिक फील्ड सुद्धा या पी पॉइंटला आता इथे बनेल. आता ही जी मॅग्नेटिक फील्ड बनली याला आपण काय म्हणणार, इथे डीबी. ही डीबी ही जी मॅग्नेटिक फील्ड बनली आहे ड्यू टू दिस एलिमेंटल लेंथ. ओके, मीन्स या करंट एलिमेंटमुळे, यातून जो करंट फ्लो होतो या आय डी एलमुळे इथे जी मॅग्नेटिक फील्ड बनली डीबी ती ह्या डायरेक्शनने बनली. आता ह्या डीबीला आपण इथे कॉम्पोनंट्स मध्ये डिवाइड करूया. सो इथे मी दोन कॉम्पोनंट्स मध्ये या डीबीला डिवाइड केला. इथे जर सपोज मी थीटा अँगल कन्सिडर केला, तर हा अँगल आपला 90 डिग्री आहे आणि ह्या अँगलला मी अल्फा म्हणणार. तर हा थीटा आहे, हा अल्फा आहे, हा 90 आहे. तर हा अँगल बनणार आपला अल्फा आणि हा अँगल आपला असणार थीटा. तर कॉम्पोनंट्स मध्ये ज्या साईडला आपण थीटा घेतला तिथे आपण लिहिणार डी बी कॉस थीटा. ओके. आणि त्याच्या अपोजिट साईडला आपण लिहिणार डी बी साइन थीटा. ह्या पामला मी इरेज करतो पहिले.
इथपर्यंत सर्वांना लक्षात आलं. नाऊ आपण आता काय करणार आहोत, अजून एक इलेमेंटल लेंथ कन्सिडर करणार आहोत बॉटम साईडला. तर इथे मी इलेमेंटल लेंथ कन्सिडर केली आणि यातून जो करंट फ्लो होतोय तो आता यातून खालून चाललेला आहे, त्याच्या आतमध्ये चाललेला आहे. ओके, तर आपण डीएल लेंथ कन्सिडर केली आणि डीएल लेंथच्या सेंटर पासून ह्या पी पॉईंट पर्यंत आपण एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करणार, एक आर वेक्टर ड्रॉ करणार. ओके, इथे मी ड्रॉ केला आणि आता ह्या डीएल लेंथमुळे ह्या पी पॉईंटवर जी मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन येणार आहे ती आपण सर्वप्रथम फाइंड आउट करणार आहे. तर आपण काय करणार, राईट हँड पाम रूल यूज करणार. तर थंब तुमचा आजच्या डायरेक्शनला असेल आणि या प्रकारे तुमचे 4 फिंगर्स येऊन जातील. आणि ही तुमची पामची डायरेक्शन असेल. तर पामची डायरेक्शन तुमची मॅग्नेटिक फील्ड दाखवेल. ही जे पामची डायरेक्शन असेल ही आतमधून असेल. तर याला मी थोडंसं ओके, तर ही तुमची पामची डायरेक्शन जी आहे ती याच्यापासून आतमधून असेल. तर ही अशा प्रकारे तुमची मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन ह्या पी पॉइंटला ड्यू टू दिस इलेमेंटल लेंथ आय डी एल ह्या करंट एलिमेंटमुळे ह्या पी पॉइंटवर ही मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन येथे येईल. देन अगेन आपण याला कॉम्पोनंट्समध्ये डिवाइड करू, डी बी कॉस थिटा अँड डी बी साइन थिटा. तर इथे कॉस थिटा, इथे बघा इथे जर अँगल थिटा कन्सिडर केला तर हा अँगल सुद्धा काय बनतो आपला, थिटा बनतो. आणि हे बनेल आपलं डी बी कॉस थिटा आणि हे अगेन बनेल डी बी साइन थिटा. ओके, आता इथे मी पी पॉइंट, इथे मी आता पी पॉइंट ड्रॉ केलाय. एक सेकंड, इथे मी आता पी पॉइंट ड्रॉ केलाय. ह्या पी पॉइंट जवळ हा जो पी पॉइंट आहे हा थोडासा मी इकडे ड्रॉ करतो. सो आपल्या लक्षात येईल जे डीबी बनतील ते कसे बनतील. तर आपण फक्त 2 डीबी डीएल कन्सिडर केले. आयडीएल आपण फक्त वरती टॉपला आणि एक बॉटमलाच कन्सिडर केले. बट एक्झॅक्ट जे आपण समजा इथे कुठेही डीएल कन्सिडर केलं तर त्यापासून सुद्धा डीबी बनणार आहेत. तर जे डीबी बनणारे आहेत आपले हे काही अशा प्रकारे बनतील सगळे. ओके, एक कोनिकल शेप टाइप तुमचे सगळे डीबी इथे बनतील. आणि ह्या डीबीचे दोन 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 कॉम्पोनंट्स बनतील प्रत्येक एका डीबीचे, एक डीबी कॉस थिटा आणि डीबी साइन थिटा. तर डीबी कॉस थिटा हे जे कॉम्पोनंट्स बनलेले आहेत हे कॉम्पोनंट एकमेकांना कॅन्सल करून टाकतील आणि फक्त डीबी साइन थिटा हाच कॉम्पोनंट असेल. तर आपल्याला ज्यावेळेस मॅग्नेटिक फील्ड फाइंड आउट करायचं तर आपण फक्त काय यूज करणार, बी इक्वल्स टू इंटिग्रेट करणार आपण फक्त डीबी साइन थिटा प्लस. ओके, डीबी कॉस थिटाला आपण इंटिग्रेट नाही करणार बिकॉज ते काय होणार आहे, असे पण सगळ्यामुळे जे डीबी कॉस थिटा बनणार आहे ते काय होणार आहे, एकमेकाला कॅन्सल आउट करून टाकणार. सो नो नीड टू यूज इट. तर आपण ह्या फॉर्म्युलाला यूज करून आता इथे मॅग्नेटिक फील्ड फाइंड आउट करणार. तर आपल्याला सर्वप्रथम डीबी काय आहे, इथे काय येत आहे ते फाइंड आउट करायचं. तर डीबी बघा, डीबी फाइंड आउट करायचा एक फॉर्म्युला आपल्याला ऑलरेडी माहिती आहे जो की बी वोट सावटला आहे. तर या सिच्युएशनला डीबी काय येणार बघा, डीबी इक्वल्स टू म्यू नॉट आय डी एल साइन थीटा डिवाइडेड बाय 4 पाय आर स्क्वेअर. हा आपला बिवोट सावट लॉ आहे, मी एकदा परत लिहिलेला. आता या सिच्युएशन मध्ये बघा, साइन थीटा हा जो थीटा आहे हा थीटा अँगल कशामधला अँगल आहे, हा अँगल असतो तुमचा डीएल डीएल अँड आर मधला. हे डीएल वेक्टर इथे वेक्टर नाही लिहित तर डीएल अँड आर मधला जो अँगल असतो त्याला तुम्ही साइन थीटा अँगल म्हणतात. ओके, तर आता ह्या डीएल अँड आर मध्ये इथे बघा 90 डिग्री आहे. सेम तुम्ही इथे खाली जरी बघितलं तर प्रत्येक सिच्युएशनला तुमचा डीएल अँड आर मध्ये जो अँगल येणार आहे तो किती येणार आहे, 90 येणार आहे. सो साइन 90 तुमचा किती येणार आहे, 1 येणार आहे. नाव आता हे आर किती आहे, आर मीन्स ज्यावेळेस तुम्ही इथे एक डीएल आपण आता कन्सिडर करणार आहोत, फक्त हे टॉपचं डीएल आपण इथे वरती जे कन्सिडर केलं हे डीएल ला आपण कन्सिडर आहे. तर आर इथे किती येत आहे, आर वेक्टर बघा, आर ची व्हॅल्यू तुमची इथे केली आहे आर अंडर रूट ऑफ आर स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर. तर तुमची डीबी ची व्हॅल्यू बनलेली आहे या सिच्युएशन मध्ये डीबी इक्वल्स टू म्यू नॉट
आय डी एल साईन थिटा, तर प्रत्येक ठिकाणी 90 येणार आहे, साईन 90 तर 1 येऊन जाईल. 4 पाय आर स्क्वेअरची, आरची व्हॅल्यू काय आलेली आहे आपली, आर स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर. सो आर स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर. आता हे अंडर रूट ऑफ आर स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर आहे, बट आपला जो फॉर्म्युला आहे तो आर स्क्वेअरचा आहे. इथे बघू शकता आर स्क्वेअर आहे, तर अंडर रूट आणि स्क्वेअर चालल्या जाईल, तर आर स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर हे झालं आपलं डी बीची व्हॅल्यू. नाव आता आपण ह्या फॉर्म्युलाला यूज करून आपण इथे मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू कंप्लीट सर्क्युलर कॉइल फाइंड आउट करणार आहोत. तर आपल्याला डीबी ची व्हॅल्यू भेटलेली आहे. डीबी इक्वल्स टू म्यू नॉट आय डी एल 4 पाय इन ब्रॅकेट आर स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर ही आपली डीबी ची व्हॅल्यू दिली. आणि आपल्याला माहिती आहे बी इक्वल्स टू आपल्याला इंटिग्रेट करायचं आहे डीबी साइन थिटा. आणि याला आपण कुठून कुठपर्यंत इंटिग्रेट करायचंय बघा. आपण इथे जर डीएल कन्सिडर केलंय, इथे जर डीएल आपण कन्सिडर केलंय, तर इथून कंप्लीट जर ह्या कंप्लीटला आपल्याला इंटिग्रेट करायचंय, तर आपण कुठून कुठपर्यंत इंटिग्रेट करणार, 0 टू 2 पाय आर. 0 टू 2 पाय आर मीन्स कंप्लीट सर्कम्फरन्स ऑफ दिस सर्कल. तर 0 टू 2 पाय आर आपण याला इंटिग्रेट करणार. नाव आता आपण डीबी ची व्हॅल्यू इथे प्लेस करूया. डीबी ची व्हॅल्यू प्लेस केल्यावर आपल्याला काय भेटेल, सो इंटिग्रेशन 0 टू 2 पाय आर. डीबी ची व्हॅल्यू आहे आपली म्यू नॉट आय डी एल 4 पाय इन ब्रॅकेट आर स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर इंटू साइन थीटा. आता इथे बघा थीटा ही व्हॅल्यू एक्स आहे, ही लेंथ एक्स आहे, ही लेंथ आर आहे, तर ही लेंथ तुमची काय आर स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर, जी की आपण ऑलरेडी लिहिलेली आहे. तर इथे साइन थीटाची व्हॅल्यू काय येणार बघा. साइन थीटा काय असतो कधी पण तुमचा अपोजिट अपॉन हायपोटेनियस. सो अपोजिट अपॉन हायपोटेनियस. तर अपोजिट काय, इथे थीटा अँगल इथे आहे, तर याची अपोजिट आर आहे आणि हायपोटेनियस तुमची अंडर रूट ऑफ आर स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर आहे, तर अपोजिट अपॉन हायपोटेनियस. सो अंडर रूट ऑफ आर स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर. तर इथे मी लिहिणार आर डिवाइडेड बाय अंडर रूट ऑफ आर स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर. नाव आता इथे बघा हे बी इक्वल्स टू आहे, हे बी इक्वल्स टू इथे बनेल इंटिग्रेशन 0 टू 2 पाय आर. बघा आता म्यू नॉट आय अँड आर. आता इथे आपण याला थोडंसं पुढे सॉल्व करूयात. सो हे बनेल म्यू नॉट आय आर टी एल डिवाइडेड बाय 4 पाय आर स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर याची पॉवर 1 आहे आणि इथे अंडर रूट ऑफ आर स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर आहे. तर अंडर रूटला आपण जर कॅन्सल केलं, म्हणजे अंडर रूटला जर घालून इथे लिहिलं आपण, फक्त ब्रॅकेट लिहिलं, तर पॉवर हाफ येऊन जाईल. तर 1 प्लस हाफ किती येईल, 3/2. तो हे बनेल आपलं हे बनेल आर स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर टू द पॉवर 3/2. इथपर्यंत सर्वांना लक्षात आलं की आता आपण ह्याच एक्सप्रेशनला पुढे डिराईव्ह करूया चांगल्या प्रकारे. तर बघा आपलं एक्सप्रेशन काय आले, बी इक्वल्स टू इंटिग्रेशन 0 टू 2 पाय आर म्यू नॉट आय डी एल आर डिवाइडेड बाय 4 पाय इन ब्रॅकेट आर स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर टू द पॉवर 3/2. इथपर्यंत आलो आपण. आता बघा म्यू नॉट कॉन्स्टंट टर्म आहे, आय कॉन्स्टंट टर्म आहे, आर रेडियस आहे, एक्स काय, एक्स हे तुमचं डिस्टन्स आहे आणि ही लेंथ तुमची आर स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर आहे. तर हे सर्व कॉन्स्टंटच आहेत, फक्त डीएल तुमचं एक डीएल तुमच्या इथे
इंटिग्रेट करण्यासारखं आहे. तर बी इक्वल्स टू इथे बनेल म्यू नॉट आय आर डिवाइडेड बाय 4 पाय इन ब्रॅकेट आर स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर टू द पॉवर 3/2 इंटिग्रेशन 0 to 2 pi r dl. अगेन आता dl मीन्स एक कॉन्स्टंट इंटिग्रेशन काय येणार आहे x येणार आहे. तर आपण इथे लिहिणार आहे म्यू नॉट आय आर डिवाइड बाय 4 पाय इन ब्रॅकेट आर स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर टू द पॉवर 3/2 into इथे कॉन्स्टंट इंटिग्रेशन x आणि त्याचे लिमिट्स प्लूट करणं आपण 0 to 2 पाय r. तर b इक्वल्स टू बघा काय बनलंय b इक्वल्स टू बनलंय म्यू नॉट आय आर इंटू 2 पाय आर डिवाइडेड बाय 4 पाय इन ब्रॅकेट आर स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर टू द पॉवर 3/2. नाव पाय गेट कॅन्सल आउट 2 गेट कॅन्सल आउट. तो आपल्याला फायनल एक्सप्रेशन बघा काय येणार आहे ते मी नेक्स्ट शीटवर लिहितो. तर फायनल एक्सप्रेशन आपल्याला आलेलं आहे बी इक्वल्स टू म्यू नॉट आय आर स्क्वेअर 2 इंटू आर स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर टू द पॉवर 3/2. आणि यामध्ये जर सपोज नंबर ऑफ टर्न्स असतील सपोज त्या कॉइलचे नंबर ऑफ टर्न्स असतील तर n ने मल्टिप्लाय करा आणि इथे लिहा n इक्वल्स टू नंबर ऑफ टर्न्स. तर तुम्हाला एक्सप्रेशन लक्षात आलं. नाव यामध्ये अजून एक एक दोन छोट्या छोट्या गोष्टी असतात त्या बघूया आपण. काय की ही एक कॉइल आहे ओके आणि हे कॉइलचं सेंटर आहे आणि या सेंटर पासून इकडे हे ॲक्सिस आहे आणि या ॲक्सिस पी वर आपण आता मॅग्नेटिक फील्ड फाइंड आउट केली. तर हे डिस्टन्स त्याचं एक्स आहे हे कॉइलचं रेडियस आर आहे. तर तुम्हाला कॉइलमधून जाणारा करंट माहीत असेल जर त्याचे नंबर ऑफ टर्न्स असेल तर एन यूज करता आणि तुम्हाला ह्या पी पॉइंटर मॅग्नेटिक फील्ड किती आले तुम्ही हे फॉर्म्युला यूज करून फाइंड आउट करू शकता. तर याचा एक ग्राफ पण म्हणतो बघा. सर्वात जास्त मॅग्नेटिक फील्ड ह्या सर्क्युलर कॉइलमुळे कुठे असणार आहे तर ते तिच्या सेंटरला असणार आहे ओके. कारण की सेंटरच्या इक्वेशनमध्ये म्यू नॉट आय अपॉन 2r इतकंच असतंय राईट. तर सेंटरच्या इक्वेशनमध्ये म्यू नॉट आय अपॉन 2r असतं मीन्स सर्वात जास्त मॅग्नेटिक फील्ड तुमची सेंटरवर असणार आहे आणि सेंटरपासून जसं जसं तुम्ही दूर जाताल तसं तशी मॅग्नेटिक फील्ड काय होणार आहे कमी होत जाणार. म्हणजे सेंटरपासून ॲक्सिसवर त्याच्यात जसं जसं दूर जाताल तसं तशी मॅग्नेटिक फील्ड कमी होणार आहे. सेम फॉर इकडे जरी गेलात तरी सुद्धा. तर त्याचा एक ग्राफ बनतो. तो ग्राफ मी तुम्हाला इथे ड्रॉ करून दाखवतो. इथे बी आहे हे सेंटर आहे. तर मॅग्नेटिक फील्ड सर्वात जास्त कुठे असणार तुमची सेंटरला असणार आणि जसं तुम्ही सेंटरपासून दूर जाताल तर ती मॅग्नेटिक फील्ड सुद्धा काय होणार तुमची कमी होणार. तो हा जो ग्राफ असतो तो काही अशा प्रकारे एक सेकंड अशा प्रकारे बनेल. एक सेकंड मी याला एकदा ड्रॉ करतो परत एकदा. ओके. तर मॅग्नेटिक फील्ड सर्वात जास्त सेंटरला आणि जसं जसं तुम्ही सेंटरपासून दूर जाताल तसं तसं मॅग्नेटिक फील्ड काय होत जाणार कमी होत जाणार.